मैत्रिणींना तुमची तर रात्रीच्या शिळ्या पोळ्या उरत असते ना, तुम्ही त्याचं काय करता मग? आम्ही असं मिक्सरमधून हे करून त्याचे कुटके करतो. पोहे म्हणतो त्याला, पोहे. मी तुम्हाला करून दाखवते आज. शिळ्या पोळ्या मिक्सरमधून काढून त्याची पोळ्यासारखी मिक्सरमधून काढून घेऊत आपण त्याला. हे पाहे आपण घेतलेत मिक्सरमधून काढून. थोडेसे गॅस जाडसर ठेवायचे, लय बारीक नाही करायची. हे असे मिक्सरमधून काढून घेतले. हे पाहिजे थोडेसे जाडसर ठेवलेत, असे मस्त झाले. आणि हे इथे घेतलं मी कट करून. कोथिंबिरी, कांदा, शेंगदाणे, वाटाण्याच्या शेंगा, शेंगाचे सोले आणि हिरवी मिरची. आता आपण करणार आहे. तर हे पहा, आपण तेल तवा ठेवलाय गॅसवर. त्याच्यात टाकले तेल. आता टाकणार आहे तर जिरे मोहरी. हे बघा मोहरी टाकली. आता टाकणार आहे जिरे. जिरे याला तडतड होऊ द्यायचं थोडस. तडतड झाल्याच्या नंतर टाकणार आहे हिरवी मिरची, कांदा. हिरवी मिरची, कांदा. थोडासा कांदा लालसर होऊ द्यायचा. थोडासा कांदा लालसर झाल्याच्या नंतर टाकायचे शेंगदाणे. शेंगदाणे थोडेसे लाल होऊ द्यायचे. शेंगदाणे वाटाण्याचे सोले टाकले टाकून. आता टाकायची मग हळदी, मीठ, थोडासा मसाला, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. हे पाय घेतले त्याच्यात टाकून आपण. आता याला थोडस कमी गॅसवर याच्यात घेतले तर हे टाकले तर आता कमी गॅसवर थोडस खालीवर करत राहायचं. हलवत राहायचं. हे पहा मैत्रिणींनो, कशी वाटली आपली कुटका डिश? भारी आहे ना. आता मस्त लोणचं, टोमॅटो, काकडी